दिव्याच्या शोधामागचे दिव्य. डॉ. अनिल गोडबोले, 1947, प्रसिद्ध लेखक. संस्कार शिदोरी स्वातंत्र्यवीर सावरकर. थॉमस अल्वा एडिसन, 1857 ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथनातून बालविकास इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्या प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले आहे. थॉमस एडिसन एक थोर शास्त्रज्ञ ज्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. वसंत ऋतूचे दिवस. वसंत ऋतू चैत्र व वैशाख या 2 महिन्यांचा कालावधी. द स्प्रिंग सीझन. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला. सूर्यग्रहण, सूर्यावर पडणारी छाया, सोलर एक्लिप्स. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अ सायंटिस्ट, ज्योतिषी, ज्योतिष जाणणारा, ॲस्ट्रॉलॉजर. मित्रमंडळीच्या गप्पा रंगत आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. गप्पा रंगात येणे, संभाषण रंगणे, टू एंगेज इन चिट चॅटिंग. विचारात गढून जाणे, विचारात बुडून जाणे, टू थिंक लॉंग अँड हार्ड. गडणे, बुडून जाणे, टू बी एनग्रोस्ड. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गढलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. शोध, तपास, इन्व्हेन्शन, कल्पना, युक्ती, आयडिया. वेडगळ, विचित्र, सिली. मात करणे, विजय मिळवणे, टू ओव्हरकम. शोध घेणे, तपास करणे. मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमके असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किंमतीने कमी असेल, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले. गंभीरपणे, विचारपूर्वक, सिरियसली. हसण्यावारी नेणे, गंभीरपणे दखल न घेणे, टू टेक समवन लाईटली. तुम्हाला ही थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. थट्टा, मस्करी, जोक, कंकण, बांगडी, बँगल. आव्हान स्वीकारले, करून दाखवण्याचे मान्य केले. टूक अप अ चॅलेंज. आव्हान स्वीकारणे, चा सामना करण्यास सिद्ध होणे. टू ऍक्सेप्ट द चॅलेंज. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. पाठपुरावा, इच्छा, फॉलोअप. वैशिष्ट्य, विशेषता, स्पेशलिटी. पाठपुरावा करणे, सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे, टू परस्यू डिटर्मिनेटली. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. कृत्रिम, बनावटी, आर्टिफिशियल. रूपांतर, स्वरूपात बदल, ट्रान्सफॉर्मेशन. प्रयत्न, परिश्रम, अन अटेम्प्ट. सर हम्फ्रे डेव्ही यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. खाण, धातूंचे उत्पत्ती स्थान, माइन. कमानदार, अर्धवर्तुळाकृती आकार, अन आर्च शेप. दिवा, दीप, अ लॅम्प. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थांचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. कोळसा, न पेटवलेला निखारा. कोल, झगझगीत, लखलखीत, डॅझलिंग. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. खर्चिक, महाग, एक्सपेन्सिव्ह. विषारी, विषयुक्त, पॉइझनस. धोकादायक, भयावह, डेंजरस. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा. तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. तो फार प्रखरही नको. त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. प्रखर, तेजस्वी, ब्राईट. विचारचक्र, विचारांचा ओघ, फ्लो ऑफ थॉट्स. विचारचक्र सुरू होणे, मनात अनेक विचारांनी फेर धरणे. टू पुट ऑन थिंकिंग कॅप.
कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एकाएकी, अकस्मात, ॲट वन्स. निरीक्षण, तपासणे, इन्स्पेक्शन. अनुमान, निष्कर्ष, कन्क्लुजन. प्रयोग, प्रात्यक्षिक, अन एक्सपेरिमेंट. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. यश, विजय, सक्सेस, व्यवहार्य, परवडणारा, प्रॅक्टिकल. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. उष्ण कटिबंध, पृथ्वीच्या गोलावरील कर्कवृत्त व मकरवृत्त यांदरम्यानचा भूप्रदेश. ट्रॉपिक्स, लागवड, पैदास, कल्टिव्हेशन. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. उपयुक्त, उपयोगी, युजफुल. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. जाती, वर्ग, क्लास. मैल, अंतर मोजण्याचे एक माप, अ माईल. त्या ठिकाणी त्यांना हिंस्त्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. हिंस्त्र, पाशवी, वाईल्ड. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. पाण्यासारखा पैसा खर्च करणे, पैशाचा ओघ पुरवणे. टू स्पेंड अ लॉट ऑफ मनी फॉर समथिंग. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. डुलकी, थोडीशी झोप, अ नॅप. तरीही काय थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याचा नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. फुरसत, रिकामा वेळ, स्पेअर टाइम. नृत्य, नाच, डान्स. फुरसत मिळणे, वेळ मिळणे. टू हॅव स्पेअर टाइम. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. ताजेतवाने, टवटवीत, एनर्जेटिक. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. फोलपणा, व्यर्थपणा, हॉलोनेस. फोलपणा जाणवणे, व्यर्थपणा जाणवणे. टू रिअलाइज दॅट एफर्ट्स आर वेस्टेड. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. पद्धतशीर, योग्य पद्धतीने, सिस्टमॅटिकली. नोंद, टिपण, नोट्स. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत. टीकाकार, टीका करणारा. क्रिटिक, खटाटोप, आटापिटा, स्ट्रेन्युअस एफर्ट्स. खटाटोप करणे, खूप प्रयत्न करणे. टू मेक स्ट्रेन्युअस एफर्ट्स. या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का? श्रम, कष्ट, एफर्ट्स. सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. मांडव, मंडप, अप अँड डाऊन. रोषणाई, आरास, लाइटिंग. रोषणाई करणे, दिव्यांच्या माळांनी सजवणे. टू डेकोरेट विथ लाईट्स. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. वाटाणा, मटार, पीज. भोपळा, एक फळ, अ पंपकिन. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879 चा. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लुटले. झगमगाट, लखलखाट, डॅझल. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला.
वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. गवगवा होणे, प्रसिद्धी होणे, टू बी द टॉक ऑफ द टाउन. बातमी जगभर पसरणे, बातमी सर्वत्र पसरणे. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. महोत्सव, मोठा सण, फेस्टिवल. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. सन्मान करणे, आदर सत्कार करणे, टू फेलिसिटेट. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटेही प्रसिद्ध केली. निमित्त, कारण, अ कॉज, पोस्ट खाते, टपाल खाते, पोस्ट डिपार्टमेंट. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात 1 हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे. आश्चर्य, नवल, सरप्राईज, मार्मिकपणे, मूळ तत्व सांगणे, फ्रँकली, उमेद, जिद्द, होप, चिकाटी, पाठपुरावा करण्याची शक्ती, परसिव्हिअरन्स. संकटांना तोंड देणे, संकटांशी सामना करणे, टू बीट दी ऑड्स.